विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरतीला येऊन गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करतोय। त्याच्यामध्ये पालघर जिल्हा पोलीस भरतीला येऊन गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करतोय। तर त्यातला प्रश्न बघूया। जसं आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, अलंकार ओळखा। ऑप्शन आहे उत्प्रेक्षा, उपमा, अतिशयोक्ती, दृष्टांत। तर याचं उत्तर आहे उपमा। आता उपमा हे उत्तर नक्की का आहे? तर ज्या वेळेला उपमेय हे उपमानासारखेच असते, म्हणजे उपमेय हे उपमानासारखेच असते असं ज्या ओळीमध्ये दाखवलेलं असतं त्याला उपमा अलंकार म्हणतात। आता मी हे असं सांगितलं तरी बऱ्याच जणांच्या हे डोक्यावरून गेला असेल। अर्थातच अलंकाराशी रिलेटेड जो व्हिडिओ आहे तो आपल्या विस्तृत असा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकलेला आहे। अलंकार येत नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे। तर हे उत्तर जर हे आपल्याला व्याकरणिक ही शुद्ध व्याख्या झाली की उपमेय हे उपमानासारखेच आहे असे तिथे दाखवलेले असते, त्याला उपमा अलंकार असं म्हणतात। म्हणजेच उपमेयालाच उपमानाची उपमा दिलेली असते। आता हे कळत नसेल तर आपल्याला काहीही माहित नाही तर आपण तो अलंकार कसा ओळखायचा? तर ज्या वाक्यांमध्ये जसा, जशी, जसा, जशी, जसे, सम, सारखा, सारखी, सारखे, परी, परीस, गत असे शब्द येतात। म्हणजे ज्या वाक्यांमध्ये जसा, जशी, जसे, सम, सारखा, सारखी, सारखे, परी, परीस, गत, प्रमाणे असे शब्द येतात, ती वाक्य 100% उपमा अलंकाराची असतात। आता या वाक्यांमध्ये आभाळागत इथं गत आलेलं आहे आणि म्हणूनच हे वाक्य उपमा अलंकाराचं आहे। यातील अलंकाराविषयीचा विस्तृत व्हिडिओ आपल्या चॅनलला नक्की बघा। धन्यवाद।